मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे, आपण पाहत आहोत बीड हिस्टॉरिकल सिरीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 वेशी पाहिल्या. मात्र आजची ही वेस अनोखी आणि त्याचा इतिहासही थोडा अनोखा आहे. नमस्कार मंडळी, मी रोहन आणि तुम्ही पाहतात हिस्टॉरिकल बीड सिरीजचा 4था एपिसोड. मित्रांनो, आज आपण आलो आहोत वतार वेस येथे. पेठ बीड भागातील अशी वेस जी कधी काळी फक्त सैन्याच्याच प्रवेशासाठी राखीव होती. होय, या वेशीतून सर्वसामान्य माणसाला कधीच प्रवेश दिला जायचा नाही. बीड शहराच्या सुरक्षेसाठी ही वेस अत्यंत महत्वाची होती. बाहेरून येणारे सैनिक, घोडदळ आणि शासकीय तुकडी याच मार्गातून शहरात प्रवेश करत. त्या काळात बीडचे राजकीय आणि रणनीतिक महत्व किती प्रचंड होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, याविषयी वर दोन्ही बाजूंना आजही इतिहास कोरलेला दिसतो. उजव्या बाजूस संस्कृत शिलालेख आणि डाव्या बाजूस उर्दू शिलालेख. एकाच विषयीत दोन भाषा, दोन संस्कृती काळाचा संगम सांगत उभ्या आहेत. मित्रांनो, आपण जर नीट पाहिलं तर बीडच्या आपण जे काही विषय पाहिल्यात, प्रत्येक विषयावर उर्दूमध्ये व संस्कृतमध्ये शिलालेख आहेत, जे काही दर्शवतात की बीड आज जरी खूप जास्त नामांकित नसलं तरी इतिहासात, अर्थातच इतिहासकालीन भागात खूप जास्त महत्वाचं केंद्रबिंदू स्थान होतं आणि याचेच हे पुरावे आहेत. या विषयीची रचना आजही तितकीच मजबूत आहे. खालील दगडी भाग आजही अभिमानाने उभा आहे, परंतु काळाच्या ओघात वरचा भाग एकेकाळी नुकसानग्रस्त झाला. म्हणून काही वर्षापूर्वी वरचा भाग त्याच डिझाईनमध्ये पुन्हा बांधण्यात आला. फरक एवढाच की दगडाऐवजी विटांचा वापर करण्यात आला आहे. म्हणून आज आपण बघतो तो वत्तर वेसचा तो टिकाऊ संगम, जुना दगड आणि नवीन बनवलेला नवीन भाग. मित्रांनो, इतिहास जाणून घेतला की कळतं आपलं शहर किती महत्वाचं होतं. आज आपण मुक्तपणे चालत जाणाऱ्या या वाटा कधी काळी सैनिकांनीच पायघडी घातलेल्या होत्या. ही वेशी फक्त एक दगडांची रचना नाही, तर बीडच्या सुरक्षा, सामर्थ्य आणि संस्कृतीची साक्ष आहे. मित्रांनो, ही होती हिस्टॉरिकल बीड सिरीजची 4थी कडी, वतार वेस. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.